मग ह्या लोकांनी जायचं कोणाकडे बरोबर. कोणाकडे जायचं? मग तुम्हाला मतदान मागायला तुम्ही यांच्याकडे जाता, मग यांच्या समस्या सोडवण्यासाठी जर आपण उभं राहिलं तर ते मग आपल्याला विचारणारच नाही ना. राजकारणात सेवा हा उद्देश टिकवणं खूप अवघड असतं, तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं? किती अवघड आहे? जीवन जगत असताना अनेक समस्या असतात, तर मग त्या समस्या सोडवण्यासाठी अडी अडचणी आल्याच्या नंतर ते माझ्याकडे ते आशेने बघतात. त्यांना कोणाला पोलीस स्टेशनची मदत लागली, मी जातो. दवाखान्याचा विषय असेल तिथे मी मदत करतो. त्याच्यामुळं असं काही नाही का बा आपण एकच काम करतो, असं काही नाही. हा पण मार्ग किंवा याच्या सुद्धा आपण आवाज उठवत असतो, सतत आवाज उठवत असतो, अन्यायाविरुद्ध सुद्धा आवाज उठवत असतो. मध्यंतरी मुलांचा उपद्रव फार वाढलेला होता, तर त्यावेळेस सुद्धा आपण भीती नाही बाळगली का बा आपल्याला काही करतील का किंवा काय जी सत्य परिस्थिती ती मांडायला काय हरकत नाही. आणि कोणीतरी लागतोच. प्रत्येक जण जर घाबरला नाही नाही माझ्यावर अटॅक होईल, मी टार्गेट होईल, मग ह्या लोकांनी जायचं कोणाकडे जायचं? मग तुम्हाला मतदान मागायला तुम्ही यांच्याकडे जाता, मग यांच्या समस्या सोडवण्यासाठी जर आपण उभं राहिलं तर ते मग आपल्याला विचारणारच नाही ना. म्हणून आपण सगळ्या समस्यामध्ये मतदारांबरोबर किंवा नागरिकांबरोबर आपण उभं असतो.